रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरम्, रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर। मनोजवं मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यम्, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पूजन्तं राम रामेति, मधुरं मधुराक्षरम्। आरुह्य कविताशाखां, वन्दे वाल्मीकिकोकिलम्। वर्णानाम् अर्थसङ्घानां, रसानां छन्दसामपि। मङ्गलानां च कर्तारौ, वाणी विनायकौ। भवानी शङ्करौ वन्दे, श्रद्धा विश्वासरूपिणौ। याभ्यां विना न पश्यन्ति, सिद्धाः स्वान्तस्थमीश्वरम्। सीतारामगुणग्राम, पुण्यारण्यविहारिणौ। वन्दे विशुद्धविज्ञानौ, कवीश्वरकपीश्वरौ। मायावयवर्ति विश्वमखिलं, ब्रह्मादिदेवासुरा। शैव भाति सकलं, रज्जौ यथा रेर्भ्रमः। यत्पादप्लवैर्विभवां, बोधेऽस्ति चीर्षावतां। वन्देऽहं तमशेषकारणं, रामजनेशं हरे। पुराणनिगमागमसम्मतं यत्, रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि। स्वान्तः सुखाय तुलसी रघुनाथगाथा, भाषा निबन्धमतिमञ्जुलमातनोति। जानकी जीवन त्वं शरणं, दशरथनन्दन त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं, दशरथ
दशरथ नंदन त्वं शरणं दशरथ नंदन त्वं शरणं दशरथ नंदन त्वं शरणं बालसमय रविभक्षिणियो तव कीनहुलोकभयो अनियारो ताहि सुत्रास भयो जगपोलः संकटनाम सुजातनटारो देवन आन करी विनती तव चांदिनी रामाच्या नवरात्राचा 5वा दिवस आलेला आहे. आपण एक सूत्र धरून विषय मांडतो आहोत. प्रभू रामचंद्रांच्या आणि ऋषी मंडळींच्या मध्ये असलेला जो सुसंवाद आहे आणि त्याचं स्वरूप कसं आहे, ऋषी मंडळींचं सामर्थ्य, राजगादीचं सामर्थ्य, राजा कसा असावा, राजांनी राज्य कसं करावं, त्याचं अमात्य मंडळ त्याला कसं साह्यभूत होतं, अशा अनेक गोष्टी ज्याच्यामधून आपल्याला उलगडत जातात. असा विषय आपण एक त्याची मर्यादा आहे आणि आमच्या बुद्धीची मर्यादा तर पुष्कळच आहे. त्यामुळे विषय मांडताना आपण ऋषींचं जे महात्म्य आहे, ऋषींनी केलेलं जे कार्य आहे आणि एकूण सृष्टीच्या उत्पत्तीच्या संबंध आणि सनातन धर्माच्या सातत्याचा विचार कसा करता येईल किंवा त्याला एका सूत्ररूपामध्ये कसं बांधत जाता येईल. काय होतं, आपण ऐकतो वाचतो, पुष्कळ वेळा विस्कळीत वाचतो. त्याला एका सूत्रात बांधताना आणि ते जर बांधलं तर आपल्याला विषय अधिक आपल्या मनामध्ये आठवट कसा लक्षात ठेवायचा आणि त्याचं स्वरूप काय नेमकं, मग काही शंका आल्या त्याचं निरसन करायला आपल्याला ग्रंथ आहेत. त्यामुळे ते आपल्याला शक्य होतं. एक भूमिका तशीच घेतली आहे की एक आपण स्वांत सुखाय हा एक अभ्यास करावा आणि तो अभ्यास आपल्यासारख्या विचक्षणांच्या समोर मांडावा. त्यात जे योग्य अयोग्य असेल ते आपण सांगालच.
आणि त्यामुळे आज आता आपण जिथे आलो आहोत तिथे प्रभू रामचंद्रांनी काल आपण कथानक थोडं पुढे नेलं, आज आपण तेच कथानक थोडं मागे आणतो आहोत. श्री रामचंद्रांनी काल आपण बघितलं ताटकीचा वध केला, ती सगळी अस्त्र मिळवली, विश्वामित्रांचा सहवास त्यांना मिळाला, विश्वामित्रांनी त्यांना बला अतिबला विद्या शिकवल्या आणि त्यानंतर हे सगळं शस्त्रास्त्र मंत्रशास्त्र मंत्रअस्त्र किंवा अस्त्रांच्या बरोबर त्यांचा उपक्रम उपसंहार अशा अनेक गोष्टी प्रभू रामचंद्रांना शिकवून त्यांना अजिंक्य बनवलं. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी विश्वामित्रांनी गाधीराजाचं राज्य स्वीकारलं आणि आपल्या वडिलांनी वानप्रस्थाश्रम घेतल्यानंतर त्यांनी त्या राज्याचा स्वीकार करून अनुशासनाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचा अधिकार इतका मोठा आहे की साक्षात रुद्रांनी आपली जी शस्त्र आहेत ती शस्त्रास्त्र ही विश्वामित्रांना दिली आणि त्यांनी सांगितलं की या पृथ्वीतलावरती हे राज्य सांभाळताना तुम्ही अजिंक्य असाल अशी सगळी शस्त्र मी तुम्हाला दिली आहेत. आणि ही जी अस्त्र आहेत अशा प्रकारची जी शस्त्र आहेत ती विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना दिली आहेत. कुठल्याही प्रकारे ज्ञानदान करताना हात आखडलेलाही नाही आहे आणि गुरुनी शिष्याला ज्या प्रेमाने आपलं सगळं द्यावं, जसं रामकृष्ण म्हणाले, म्हणजे रामकृष्ण परमहंस ते म्हणाले विवेकानंदांना की अरे तुला सगळं देऊन मी आता भिकारी झालो आहे, मी आता पूर्ण माझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. गुरुचं अंतःकरण शिष्याच्या विषयी जेव्हा इतकं स्वच्छ मोकळं अधिकाराने त्याला स्वीकारलेलं, म्हणजे शिष्याचा अधिकार म्हणून स्वीकारलेलं असं प्रसन्न असतं, तेव्हा गुरु आपल्याकडची विद्या अगदी अंतःकरण मोकळं करून शिष्याला देतो. हा जो आनंद आहे तो आनंद विश्वामित्रांनाही मिळाला. कारण काय स्वतः अत्यंत श्रेष्ठ तपस्वी आहे, रामचंद्रांचं स्वरूप काय आहे हे त्यांना माहिती आहे, ते त्रिकालज्ञ आहेत आणि त्यामुळे पुढचा येणारा काळ ते पूर्ण जाणून आहेत. जेव्हा आता आपण मागे येतोय, जेव्हा प्रभू रामचंद्रांची मागणी करण्याकरता विश्वामित्र राजा दशरथाकडे आले आणि त्यांनी आपला हेतू राजदरबारामध्ये राजा दशरथाला सांगितला की माझी अशी इच्छा आहे की मी घेऊन जावं आपल्या पुत्राला आणि माझ्या इथे जो यज्ञ आहे त्या यज्ञाचं संरक्षण त्यांनी करावं आणि माझी खूप इच्छा आहे की त्यांनी माझ्याबरोबर असावं. तर राजा दशरथांच्या डोळ्यात पाणीच आलं. ते म्हणाले की अहो असं नका मागणी करू, कारण म्हणाले लहान आहे, अजून 16 वर्षाचा सुद्धा झाला नाही आहे, इथे बाहेर अंगणात खेळत होता, त्याला कुठल्या विद्या त्याला कुठली शस्त्रास्त्र असं मी त्याच्या हातात काही दिलं नाही. इतका कोमल देह आहे त्याचा की त्याला आता ती शस्त्रास्त्र शिकवणं, त्यांनी अशी अंगमेहनत करणं, त्याचबरोबर गुरुसेवा सगळे कष्ट हे त्यांनी करावेत, मला हे सहन नाही होऊ शकत. आपण त्याला कशाला मागता? अहो म्हणाले मी आहे ना, मी राजा आहे, माझं सैन्य उत्तम आहे, माझं सगळं सैन्य उत्तम कार्यकारी आहे, कार्यशील आहे, माझ्याकडे युद्धाचे पूर्ण नियोजन करणारे याच्या मागचं जे काही शास्त्र आहे, युद्धनीती आहे, ती सगळी जाणणारे युद्ध कुशल असे उत्तम योद्धे आहेत आणि ते सगळे माझ्या शब्दात आहेत, माझ्या आज्ञेत आहेत. मी त्यांना घेऊन येऊ शकतो. मी सुद्धा शूर योद्धा आहे आणि माझ्या ठिकाणी अनेक शस्त्र यांचं सामर्थ्य मी मिळवलेलं आहे. त्यामुळे मीही कमी योद्धा नाही. तुमच्याकरता मी येईन, मी तुमच्याकरता युद्ध करीन, पण तुम्ही रामाला काही घेऊन जाऊ नका, रामाची काही मागणी करू नका. तर वसिष्ठ म्हणाले असं नका म्हणू. तर तेव्हा दशरथ म्हणाले अहो आता आपण ऐकून थोडेसे थक्क व्हाल, रामायणामध्ये पण त्याचा उल्लेख आहे. दशरथ म्हणाले 60,000 वर्षांनी मला हा मुलगा झालेला आहे. अरे बापरे. हां, त्यामुळे तर ह्याचा उल्लेख कुठे आहे? रामायणात पण आहे. याचा उल्लेख जिथे आहे तेही मी आपल्याला वाचून दाखवते. 60 वर्ष सहस्राणी
जातस्य मम कौशिक, की जे मला पुत्र प्राप्त झालेत ना ते 60,000 वर्षांनी प्राप्त झालेत. त्याचं आता त्याचा सगळा उलगडा आपल्याला पुढच्या 2 दिवसात होईल. आपण योग वासिष्ठामधला जो विषय घेणार आहोत की मनुष्याचं आयुष्य आणि मनुष्याचा मृत्यू हा त्याला ग्रासतच नाही. कुणी सांगितलं की मनुष्य आपल्यासारखा आता काय 60 झाली, आता काय 70 झाली, आता काय 80 खूप झालं, तरी सांगितलं असा काही मृत्यू वगैरे येत नसतो. मनुष्य उत्तम प्रकारे कसा राहतो, जगतो, त्याच्यावरती त्याचं आयुष्य किती पुढे जातं कसं आपण पाहू तेव्हा तो विषय लक्षात येईल. पण आता थोडासा उल्लेख केला तर यांनी सांगितलं की मी 51,000 वर्षाचं जेव्हा झालो त्यावेळी मला असं वाटलं की आता पुत्र मला काही प्राप्त होत नाही, तर आता काहीतरी त्याकरता यागाची योजना केली पाहिजे. म्हणून म्हणाले मी पुत्रकामेष्टी यज्ञाचा विचार केला आणि तो सगळं ऐकतच राहायचं काम आहे. आणि म्हणाले मी पुत्रकामेष्टी यज्ञ जो आहे त्याचा कालावधी किती, 9,000 वर्ष. 9,000 वर्ष पुत्रकामेष्टी यज्ञ चालू होता आणि 9,000 वर्षाच्या शेवटी तो पुत्रकामेष्टी यज्ञ पूर्ण झाला. म्हणजे दशरथ राजा 60,000 वर्षाचा झाला, 51 अधिक 9 वर्ष. आणि म्हणाले ह्या 60,000व्या वर्षी मला पुत्राची प्राप्ती झालेली आहे, या मुलांना सोडून मला राहता येईल का? मला शक्य नाही माझ्या मुलांना सोडून राहणं. आणि त्यामुळे म्हणाले एक लक्षात घ्या की कुठल्याही प्रकारे या राक्षसांचा वध करण्याकरता रामाला नेऊन काय उपयोग. मला माहिती आहे तो काही शस्त्रास्त्रांनी युक्त नाही आहे आणि त्यामुळे युद्धामध्ये तो काही त्याचं युद्धकौशल्य दाखवून त्याचं शौर्य प्रकट करेल असा त्याचा अनुभवही नाही आहे, असा त्याचा अभ्यासही नाही. तर तुम्ही त्याला नेण्याचा आग्रह का करता? मलाच घेऊन जा. रामाला जर तुम्ही घेऊन जाल असं म्हणालात तर म्हणाले त्याच्यामध्ये तर मी एक क्षणभर पण जिवंत राहणार. इथे लक्ष्मण आहे, शत्रुघ्न आहे, तेही दोघे जिवंत राहणार नाही आणि त्याच्या मातासुद्धा जिवंत राहणार नाही. आम्हाला कुणालाच हे दुःख सहन करता येणार नाही. आणि त्यामुळे म्हणाले मी तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला घेऊन जाऊ नका. माझा तुम्हाला सल्ला आहे. आणि हा पटांगणात खेळणारा, राजदरबाराच्या आसपास इकडे तिकडे लहान मुलांसारखा वावरणारा या मुलाला घेऊन जाऊन तुम्ही काय करणार? तर रागावतात थोडे विश्वामित्र, त्यांना आवडत नाही. ते म्हणाले मुलाच्या हिताकरता नेतोय, या राजकुमारांचं हितच त्याच्यामध्ये सामावलेलं आहे, तुम्हाला का असं वाटतं? असो, पण तरीसुद्धा वसिष्ठ अजून गप्प आहे. आणि राजा दशरथ म्हणतो की म्हणाले काही झालं तरीसुद्धा म्हणाले माणूस सगळ्या प्रकारची सुख त्यागू शकतो पण आपल्या पुत्राला नाही त्यागू शकत. कोणत्याही स्थितीमध्ये त्याला पुत्रापासून अलग होणं अवघड आहे. त्रेतायुगातले पिता आहेत आणि त्रेतायुगातला मुलगा आहे. आमच्या आईवडिलांनी सांगितलेलं असतं आयुष्यभर आम्ही कष्ट केलेले आहेत, आता आमचं म्हातारपण आहे, आम्ही सुखात राहणार आहोत, आम्हाला कोणता त्रास देऊ नका. मुलगाही सांगतो आता आमचं आयुष्य आहे, आम्हाला जीवन जगायचं आहे, आमच्या आयुष्यात तुम्ही काही ढवळाढवळ करू नका, आम्हाला जसं जगायचं आहे तसं आम्हाला जगू द्या. हे जीवन तसं नाही आहे. अत्यंत प्रेम आहे राजा दशरथाचं. ते म्हणतात तुला जे सुख पाहिजे ती सगळी मी त्यागायला तयार आहे. मोठमोठी तप आचरण करा म्हणालात तरीही मी त्यांचं आचरण करायला तयार आहे, पण कोणत्याही परिस्थितीत रामाला मागू नका. आता तरीसुद्धा विश्वामित्रांच्याकडनं काही येणारा प्रतिसाद किंवा काही प्रत्युत्तर काहीच येत नाही. त्यावेळी ते म्हणतात तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू का, की सध्या राम जो आहे तो 16च वर्षाचा आहे पण बालकासारखा व्यवहार करत नाही आहे. त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा इतकी प्रौढ छटा आलेली आहे, अत्यंत खिन्न आहे, कोणाशी बोलत नाही, काही खातपीत नाही, कोणत्याही गोष्टींमध्ये म्हणजे विषयांमध्ये ना भोजन, ना मृगया, ना कुठे बाहेर जाणं, ना आपल्या भावंडांबरोबर बोलणं, अशा कोणत्याच गोष्टींच्या विषयी त्याच्या अंतःकरणामध्ये कोणतीच रुची नाही आहे. तो अत्यंत उदास आहे, तो शांत आहे, तो काही बोलत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे भावही मला खिन्न वाटतात. नेमकी त्याची निराशा आहे का त्याला काही त्रास आहे का त्याला काही मनानी काही होतं आहे, काही चुकलं आहे
काही बिघडलं आहे. म्हणाले माझ्या राज्यात आमच्या कुणाच्याही वागण्यात तर असं काही नाही आहे की आमच्या कुणामुळे तो दुःखी व्हावा. समोर तर आम्हाला काही कारण दिसत नाही, पण तो आता अगदी कृश झाला आहे आणि त्याला बघून आम्हाला काही बरं वाटत नाही. आणि त्यामुळे विश्वामित्र हे एक तरी लक्षात घ्या की असा माझा खिन्न असलेला मुलगा मी कसा बरं तुमच्याकडे पाठवू. मला त्याची काळजी वाटते आणि तो तुमच्याकडे आला की असं समजा की त्यावेळी त्या क्षणी माझाही वध झाला आहे आणि रामाचाही वध झाला आहे. आम्ही दोघेही असणार नाही अशी स्थिती आहे. आता इतकं बोलल्यानंतर मग मात्र वसिष्ठ बोलतात. म्हणाले राजा दशरथा, तुमच्या अंतःकरणामध्ये विश्वामित्रांचा पराक्रम आठवा, त्यांची बुद्धिमत्ता आठवा, त्यांचं युद्ध कौशल्य आठवा, त्यांच्याकडे युद्ध करण्याचं असणारं जे सामर्थ्य आहे, जे शस्त्र अस्त्र आयुध आणि चक्र या सगळ्यांनी युक्त असलेलं आठवा, रुद्राने दिलेली अजिंक्य शस्त्र आठवा. आणि ह्या सगळ्यांचा विचार न करता जर तुमच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबरोबर पाठवण्याची शंका येत असेल, म्हणाले विश्वामित्रांचे जे पुत्र आहेत ना, तेही विश्वामित्रांच्या इतकेच सामर्थ्य संपन्न आहेत. त्यांच्याहीकडे तितकंच सामर्थ्य आहे. रामाला घेऊन जाऊन रामाकडनं त्यांचा यज्ञ सांभाळायला जावा अशी काही भूमिका नाही आहे. असं तुमच्या अंतःकरणामध्ये येण्याचं काही कारण नाही. ते पूर्ण समर्थ आहेत, ते पूर्ण सक्षम आहेत. आणि त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे आपली अडचण किंवा तुमच्या मनातला नकार सांगू नका. यात कल्याण रामाचं आहे, यात कल्याण इक्ष्वाकू वंशाचं आहे, या मध्ये कल्याण आपल्या राज्याचं आहे. आणि त्यामुळे या सूर्यवंशात असलेला हा जो राम आहे, उद्या जेव्हा राजा होईल तेव्हा ह्या पृथ्वी तलावरती तो अजिंक्य होईल आणि तो तसा व्हावा याकरताच माझी इच्छा आहे. असं बोलल्यानंतर आता राजा दशरथ काही बोलत नाहीत. आपण काल परवापासून जे बोलतो आहोत ना, धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी, तुझ्यावरती धर्माचा अंकुश आहे, तू तुझा निर्णय घेऊ नाही शकत. राजा गप्प बसला. विश्वामित्र म्हणाले अरे तुम्ही म्हणता आहात की त्याला खिन्नता आलेली आहे, काय आहे, त्यांना भेटायला घेऊन या आणि आपण रामाशी बोलू, रामाला विचारू की खिन्नता कशामुळे आली आहे तुला, तुला जीवन इतकं निरस किंवा नकोसं किंवा नैराश्याने भरलेलं. तर ते नैराश्य असा शब्द नाही, पण हे बाकीचं सगळं वर्णन ऐकून काही करावंसं वाटत नाही. हल्लीच्या भाषेमध्ये लोक सगळं त्याला डिप्रेशन म्हणतात. तसं त्याच्या अंतःकरणात कुठेतरी खोलवर काही नैराश्याचा तर विचार नाही ना. हा सगळा जेव्हा त्यांचा संवाद होतो तेव्हा विश्वामित्र म्हणतात ठीक आहे, बोलावून घ्या त्याला, आपण बोलू त्याच्याशी. रामाला निरोप जातो. तो प्रतिहारी जायला निघतो तेव्हा राजा दशरथ पुन्हा एकदा शेवटचा आपला लंगडा प्रयत्न करतो. तो म्हणतो आहे बघा, मी सांगतोय ते जर तुम्हाला नाही खरं वाटलं तर हा प्रतिहारी तुम्हाला सांगेल ना की त्याचं मानस, त्याची मनस्थिती किंवा त्याच्या ठिकाणची एकूण शारीरिक परिस्थिती कशी झाली आहे. तर त्या प्रतिहारीने सांगायचं तो अतिशय कृश झाला आहे, तो काही खात नाही, तो आमचं ऐकत नाही, तो काही बोलत नाही, तो बाहेर येत नाही, तो कोणाच्याचकडे मिसळत नाही, भाऊ भावंडांच्यामध्ये पण राहत वगैरे वगैरे. हे सगळं प्रतिहारीने सांगितल्याबरोबर तरी विश्वामित्राने सांगितलं घेऊन या त्याला. त्याप्रमाणे प्रतिहारी जातो विश्वामित्रांच्या सांगण्याप्रमाणे आणि प्रभू रामचंद्रांना घेऊन येतो. तर आल्याबरोबर दशरथाला अगदी प्रेमाचं भरतं येतं. आता काय करणार आणि काय नाही हे लोक सगळे. तर आल्याबरोबर ते म्हणतात रामा ये ये इकडे ये. प्रभू रामचंद्र आल्याबरोबर आधी वसिष्ठांना आपल्या गुरूंना नमस्कार करतात, त्यानंतर विश्वामित्रांना नमस्कार करतात आणि आपल्या पित्याला नमस्कार करायला जातात. तेव्हा राजा दशरथ त्यांच्या मस्तकाचं अवग्रहण करतात आणि त्यांना म्हणतात रामा बाळा ये, माझ्या अंकावर बस, म्हणजे माझ्या मांडीवर बस. राम तिथून नमस्कार करून खाली जी आसनं सगळ्यांना दिलेली आहेत त्या आसनांच्यावरती जाऊन बसतात. तिथे जाऊन बसल्यानंतर विश्वामित्र म्हणतात रामा तुला काहीच कमी नाही, शौर्य पराक्रमात तू श्रेष्ठ आहेत, तुझी कीर्ती ही तशीच आहे, निष्कलंक आहे.
तुझे वडील, तुझं इक्ष्वाकू कुल, या सगळ्यामधून तुला कुठल्याही प्रकारे नैराश्य यावं असं काही नाही आहे. तर का बरं तू असा निराश किंवा का बरं तू असा खिन्न उदासीन आहेस? उदासीन असण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. विश्वामित्र म्हणतात, नाही, आपण असा विचार करू नका. मी आपल्याला असं म्हणतो की आपण रामाला विचारू की तुला निराशा कशाची, तुझ्या अंतःकरणामध्ये खिन्नता कशाची, आणि हे सगळं काय कारणाने आलेलं आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, हे सगळं तू मला मनमोकळेपणाने सांग किंवा आमच्या सगळ्यांच्या समोर तू बोल. हे ऐकल्याबरोबर प्रभू रामचंद्रांचा चेहरा उजळतो. तो बालराम म्हणतो की मला खूप आनंद झाला. तुम्ही असं मला विचारलंत ना की माझ्या मनामध्ये काय संशय आहे, माझ्या मनामध्ये काय त्रास आहे किंवा मी कशामुळे दुखावलो गेलो आहे. तर तो सांगतो की माझ्यापुढे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मला पाहिजे आहेत. हे जग कसं निर्माण झालं, या जगामधलं अशाश्वतपण काय आहे, कालाचं स्वरूप काय आहे, मनुष्याच्या मागे हे षड्रिपू का त्रास देतात, हे दुःख कसं आहे, या संसाराचं नाशवंतपण कसं आहे, असे अनेक प्रश्न माझ्या मनात उद्भवतात. आणि त्या सगळ्या प्रश्नांच्यामुळे माझ्या मनामध्ये एक प्रकारे वैराग्य निर्माण होतं. माझ्या मनात एक प्रकारे दुःख होतं. मला नकोसं वाटतं. म्हणजे हल्लीच्या भाषेत बोलायचं तर विड्रॉवल सिम्पटम्स येतात की नको, या जगात राहणं नको, हे जे चालू आहे ते नको. आणि असा प्रभू राम त्या ठिकाणी जेव्हा त्यांना सांगतो की मला अशा प्रकारचा त्रास आहे, अशी माझी मनस्थिती आहे, तर तेव्हा विश्वामित्र म्हणतात की ठीक आहे बाळ. म्हणाले घटना अशी घडली होती की म्हणाले आम्ही जेव्हा एकमेकांशी वैरभावामध्ये होतो आणि आमच्यातलं वैर दूर करण्याकरता म्हणून साक्षात ब्रह्मदेव हे निषद पर्वतावरती आले होते आणि त्यांनी आम्हा दोघांना बसवलं होतं आणि ब्रह्मदेवानी आम्हाला ज्ञानाचा उपदेश केला होता. तो ज्ञानाचा उपदेश मी ऐकलाच आहे, तो ज्ञानाचा उपदेश वसिष्ठांनी पण ऐकला आहे. त्यानंतर आमच्यामध्ये दिलजमाई झालेली आहे आणि आमचं एकमेकांशी पुन्हा सख्य निर्माण झालं आहे, किंबहुना आता सख्य निर्माण झालं आहे. कारण पुन्हा निर्माण व्हायला पहिल्यापासून वादविवादच होते. सख्य असं कधीच नव्हतं, वैचारिक मतभेद होतेच होते. तर त्यांनी सांगितलं की वसिष्ठांना हे अधिकार तुमचा आहे, ज्ञानी तुम्ही आहात, तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात, तर रामाला तुम्ही आता उपदेश करा. आणि रामाला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्याला मी निश्चित घेऊन जाणार आहे, याबद्दल वाद नाही, परंतु त्याचं मन त्या दृष्टीने तयार करा. त्याबरोबर वसिष्ठांना आनंद होतो आणि ते म्हणतात की तुम्ही मला बोलायला सांगितलं, हे पुन्हा एक अधिकारच तसा आहे, वसिष्ठांचा अधिकारच तेवढा आहे, त्यामुळे तो प्रश्न येतच नाही. पण तरीही एकमेकांचा सन्मान करणं, एकमेकांचा गौरव करणं आणि एकमेकांचं जे सामर्थ्य आहे, योग्यता आहे, ती आदराने प्रकट करणं हे तर आहेच आहे. आणि त्यामुळे इथे त्यांनी सांगितलं की आपण मला सांगता आहात, ठीक आहे, मी निश्चितपणाने रामाला उपदेश करीन. आणि त्यांनी सांगितलं आहे की मला उपदेश करणं काही अवघड नाही, कारण रामाचं अंतःकरण मुळात विरक्त आहे आणि निर्मल आहे. त्यामुळे व्यास, नारद या ठिकाणी बसलेले आहेत. व्यासांचे पण किती जन्म काय, आता आपला तो विषय पुन्हा येणार नाही म्हणून आपण घेणार नाही. पण व्यास ही एक परंपरा आहे असं एका शब्दात स्वीकारून असे 30-32 व्यास झालेले आहेत. ते त्यांचं कसं स्वरूप, काय कार्य वगैरे ते आता काही आपल्याला बघायचं कारण नाही आहे. तर तिथे व्यास महर्षी, आपण म्हणून व्यास म्हणजे पुढे न महाभारत व्हायचं आहे अजून, त्रेतायुगात व्यास कुठून आले, तर व्यास आहेत, नारद आहेत, असे सगळे तिथे बसलेत. आणि आता विश्वामित्रांनी विनंती केली आहे वसिष्ठांना की ते म्हणतात की ह्या ठिकाणी ब्रह्मदेवानी सांगितलेलं जे सोपपत्तिक ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा उपदेश वसिष्ठ महामुनी आपण प्रभू रामचंद्रांना करा. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण कवच
आता इथे जे सुरू होतं ते आपल्याला माहिती असलेलं नसलेलं, कधी ऐकलेलं किंवा न ऐकलेलं, कारण तो ग्रंथ फार जड असल्यामुळे किंवा त्या ग्रंथाची भाषाही खूप विद्वज्जड आणि सामासिक असल्यामुळे योग वासिष्ठ हा ग्रंथ वाचणं मोठं अवघड आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा विश्वामित्राकडे जायला निघतात, हा ग्रंथ लिहिला आहे वाल्मिकींनी आणि याला उत्तर रामायण असं म्हटलेलं आहे. याला योग वासिष्ठ असं म्हटलं आहे. काहींनी यांना महायोग वासिष्ठ असं म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या नावांनी कुणी त्याला वसिष्ठ रामायण असंही म्हटलेलं आहे की वसिष्ठांनी सांगितलं आहे म्हणून. आणि उत्तर रामायण का, तर हा सगळा पूर्व रामायणाचा कथाभाग वाल्मिकींनी लिहिलेला आहे आणि नंतर पुन्हा हे जे योग वासिष्ठ हा जो झालेला उपदेश आहे तोही पुन्हा वाल्मिकींनी लिहिलेला आहे आणि म्हणून त्याला उत्तर रामायण असंही म्हटलेलं आहे. हा ग्रंथ खूप मोठा आहे. या ग्रंथाचं स्वरूप पुष्कळ विद्वज्जड आहे असं म्हटलं तरी चालेल. पूर्ण तत्त्वज्ञानाने युक्त आहे. राम फक्त 16 वर्षाचा सुद्धा नाही आहे, तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी एवढं जाणण्याचं सामर्थ्य आहे, ज्ञानी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे, ज्या प्रकारे तत्त्वज्ञान मांडलं आहे, ज्या प्रकारचे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न आमचे प्रश्न सोडवणार आहे. आम्हाला फार थोडं कळणार आहे त्यातलं, बाकी सगळं आमच्या दृष्टीने न कळणारा भाग आहे. त्यातले जे आमचे प्रश्न आहेत तेवढे प्रश्न आपण घेऊ शकतो. प्रभू रामचंद्रांना त्यांनी जो केलेला उपदेश आहे तो आम्ही घेऊ शकतो. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की योग वासिष्ठांना प्रभू रामचंद्रांनी प्रश्न विचारले. आपण मगाशी म्हणालो त्याप्रमाणे विश्वामित्रांशी बोलताना ते जे बोलतात आणि सांगतात की अशी अशी माझी शंका आहे, तर वसिष्ठांना ते म्हणतात की ह्या शंकांचं उत्तर मला मिळावं अशी अपेक्षा आहे. वसिष्ठ म्हणतात काही गोष्टी अत्यंत सोप्या आहेत, रामा तुला अगदी काही थोडक्यात सांगतो. म्हणाले एक लक्षात घे की ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये जे तुला बघायला मिळतं, जी तुझ्या बुद्धीची कक्षा आहे, जिथपर्यंत तुझ्या बुद्धीची पोच आहे, पल्ला आहे, तिथपर्यंत सर्व जे काही तुझ्या आवाक्यात येतं आहे ते सर्व काही शाश्वत ब्रह्मच आहे. त्यापेक्षा अन्य काही वेगळं नाही आहे. हे जग आहे, तू ज्या जगाला पाहतो आहेस, हे सगळं जगसुद्धा त्या ब्रह्माचं सत हे जे रूप आहे. सत म्हणजे असणे, बस. तो काही चौकोनी आहे, गोल आहे, त्रिकोणी आहे, त्याला हातपाय आहेत, त्याला काही नाक आहेत, डोळे आहेत किंवा त्याला काही विशिष्ट अशी आकृती आहे त्याची, असं काही नाही. असणे केवळ आहे. केवळ आम्हाला समजावं म्हणून म्हणू की केवळ स्फुरण मात्रांनी आहे. ते आहे. रामा या जगामध्ये सर्वदूर जर काही भरून राहिलेलं असेल तर ते सत म्हणजे पाय मोडलेला तर सत या रूपामध्ये भरून राहिलेलं आहे. तसंच म्हणाले जसं या जगात सत भरून राहिलेलं आहे तसंच या जगामध्ये चित ज्ञान हे सुद्धा सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे. म्हणजे दोन गोष्टी आल्या. म्हणजे सत ह्या सबंध विश्वाला व्यापून आहे, तसंच त्याच्याबरोबर चित हा अंशही या जगामध्ये सर्व ठिकाणी आहे, म्हणजे तोही व्यापून आहे. आणि तुला सांगतो अगदी सोपंसं लक्षात घे की सत, चित आणि आनंद ही त्याची 3 लक्षणं आहेत. आम्ही तत्त्वज्ञान सांगताना म्हणाले त्याला सच्चिदानंद असं म्हणतो. त्याच्यामध्ये तिसरं जे पद आहे आनंद, हा जो आनंद आहे तो आनंद काय आहे? या जगात आनंदच आहे. दुःख हे मनुष्य मनाने निर्माण करतो, नाही तर या सृष्टीचा जो गुणधर्म आहे किंवा जे स्वरूप आहे ते आनंद आहे. का आहे? परमात्मा भरून आहे म्हणून. परमात्मा कसा आहे? केवळ आनंद आहे. तो सतचित आनंद रूप असल्यामुळे हे जगही आनंदानेच युक्त आहे. मग जगात दुःख का होतं त्याचं उत्तर उद्याला येईल की दुःख का निर्माण होतं, आमच्या मागे दुःख का लागतं, आम्हाला दुःख का होतं वगैरे वगैरे. असो, परंतु
तो कसा आहे, तर तो सत चित आनंद म्हणजे सच्चिदानंद रूप आहे. त्याचं सत हे जे स्वरूप आहे, त्याचं सत जे स्वरूप आहे ते सत स्वरूप हे या ठिकाणी कसं समजावं किंवा कसं जाणावं, तर त्यांनी असं म्हटलं आहे की परमात्मा असणे ह्या स्थितीत आहे. त्याला कोण जाणतो? रामा म्हणाले त्याची उपासना ज्ञानी करतो. जो केवळ आहे, बीइंग, ही ज्याची असणे, ही ज्याची केवळ स्थिती आहे, या स्थितीला धरून जी उपासना केली जाते ती ज्ञान्याकडून केली जाते. आणि म्हणाले चित्त हा संबंध सृष्टीत चित्त अंशांनी भरून राहिला आहे, चित्त ज्ञानरूपाने भरून राहिला आहे. तर चित्त या रूपामध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण बघूच. चित्त ह्या रूपाने कोण उपासना करतो? योगी उपासना करतो. योगमार्ग जो आहे तो चित्त ह्या रूपाने उपासना करतो. आणि आनंद जो आहे तो आनंद हा कोण, त्याची उपासना कोण करतं? तर आनंदाची उपासना किंवा आनंद ह्या लक्षणाची भगवंताच्या उपासना भक्त करतो. भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या आनंद या रूपाची उपासना केली जाते. योग्याच्या ठिकाणी त्याच्या संबंध जगात भरून राहिलेल्या चित्त ह्या स्वरूपाची उपासना केली जाते. आणि जो ज्ञानी आहे तो सत या स्वरूपाची उपासना करतो. ज्ञानी त्या उपासनेत असतो. सत म्हणजे असणं. असणं हे व्यवहारतः आम्हालाही समजतं की आहे आणि असणं हा खांब आहे. हा खांब रूपाने आहे, त्याला मी बघतो, त्याचं असणं, त्याचं अस्तित्व हे मला आवाज येतोय का? बाहेरून येतो ह्या. तर त्याचं जे असणं आहे ते असणं या ठिकाणी केवळ संकल्पना म्हणून नाही, तर त्याचा अनुभव आहे असणं हा. आणि म्हणून म्हणाले ते जे असणं आहे ते असणं हे प्रत्येकाला जाणवतं. आनंद आहे, कशाचं दर्शन आहे, काही प्राप्त आहे, तर जे असणं आहे त्या रूपामध्ये ते सत आहे. ह्या सगळ्या शब्दांच्या जंजाळापेक्षा सत नावाचं चैतन्य स्वरूप आहे. जे चैतन्य स्वरूप आमच्याजवळ आहे, जे चैतन्य स्वरूप आम्हाला समजतं, असा तो जो सत आहे तो आम्हाला सर्वदूर कळतो, भरून राहतो, त्याची जाणीव होते. संतांना विशेष रूपाने होते, आम्हाला सामान्य रूपाने होते. चित आहे. चित म्हणजे काय? ज्ञान घेण्याकरता. तोही ज्ञानरूपच आहे, सत आहे तो. हा चितही ज्ञानरूप आहे. ज्ञानरूप म्हणजे काय आहे? हा जो चित आहे ह्या चितला म्हणजे ह्या जीवाला जे कळतं, जे समजतं, जे तो अनुभवतो ते सगळं कशाच्या जोरावर अनुभवतो? त्या चित्तच्या जोरावर अनुभवतो. ते जे चित्त म्हणजे ज्याच्या ठिकाणी त्याला त लावला एक की ते चित्त होतं. आणि साधं चित्त आहे तेव्हा ते जीवाचं चैतन्य असतं. दोन्ही चैतन्यच आहेत. सत हे चैतन्य, परमात्म चैतन्य. चित हे चैतन्य, जीवाचं चैतन्य. आता ह्या चैतन्याला कार्यकारी व्हायला आणखीन एक फक्त तो जोडला की चित्त होतं. तो ते जे चित्त आहे ते चित्त म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे आणि त्यातल्या एक शब्द चित्त आहे. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. त्याच्यामध्ये मन काय करतं? फक्त संकल्पना विकल्पना करतं किंवा संकल्प विकल्प करतं की हे करू का, हे करू नको, हे घ्यावं का घेऊ नये, हे ठेवावं का ठेवू नये. ही सगळी जी हो नाही, टू बी ऑर नॉट टू बी, ही जी भाषा आहे ती भाषा मनाची आहे. करावं का करू नये. नंतर बुद्धी आहे. ती बुद्धी काय करते? मन विचार करतं काय करावं काय करू नये, पण बुद्धी जी आहे ती निर्णय घेते. म्हणजे डायबिटीज आहे, शुगर वाढली आहे, पाडव्याचं श्रीखंड केलं आहे, आता ते समोर वाटीत दिसतं आहे सगळ्यांच्या पानात, आपल्या पानात काही वाटी आली नाही आहे, कारण आता माहिती आहे शुगर वाढली आहे तर कशाला वाढायचं, म्हणून ते काही आपल्या पानात आलेलं नाही आहे. अरे श्रीखंड मला नाही,
मी खाईन, वाढलं का नाही बरं, आज पाडवा, वर्षाचा पहिला दिवस, आणि त्या दिवशीच नाही खाल्लं तर कसं चालेल, 2 चमचे तरी खाल्लंच पाहिजे. हा जो मनुष्य निर्णय घेतो त्याच्या मनात येतं की घरात सगळे नको नको म्हणतात, तेव्हा त्यालाही आतून भीती वाटत असते. पण असं वाटतं जाऊ दे ना, आजच्या दिवस 2 चमचे खाल्ल्याने लगेच काही इकडचंच शुगर तिकडे होणार, ठीक आहे चला खाऊ थोडंसं. हा निर्णय कोण घेते? बुद्धी घेते. कशाच्या जोरावर घेते? हे जे चित्त आहे ना, त्या चित्तामध्ये स्मरण आहे की आपल्याकडचं पाडव्याचं श्रीखंड म्हणजे एकदम लाजवाब असतं, सुंदर श्रीखंड, इतकं मधुर, इतकं गोड, केशरयुक्त सुंदर श्रीखंड. आता ते वर्षाकाठी एकदा करणार, एरवी खाऊ तेव्हा खाऊ, पण आज सणाचं विशेष खाल्लंच पाहिजे, खाणारच असं म्हणून तो कशाच्या जोरावर निर्णय घेतो? मी 2 चमचे तरी खातो. तो याच्या जोरावर घेतो की त्याचं त्याला स्मरण आहे, नेहमीच खाल्लेल्या श्रीखंडाचं स्मरण आहे, म्हणून ते श्रीखंड तो खातो. ते चित्त आहे. आणि चौथं जे आहे तो अहंकार आहे की आनंद कोणाला मिळतो? हे संकल्प विकल्प करणाऱ्या मनाला श्रीखंड खाल्ल्याचा आनंद आहे का श्रीखंड खा हा निर्णय देणाऱ्या बुद्धीला आनंद आहे? का जे स्मरण ठेवतं की श्रीखंड फार सुंदर असतं, आपल्या घरी ते खूप छान बनतं, ते आपण निश्चित प्रत्येक वेळी खावं, पाहिजे तर एरवी काय डाएट करायचं आहे किंवा पथ्य करायचं आहे ते करावं, पण खावं, याचा आनंद कोण घेतो? तर याचा आनंद अहंकार घेतो. जी अहंकार म्हणजे जी मीपणाची जाणीव आहे, जे मीचं अस्तित्व आहे. तर तो जो मी माझं अस्तित्व, माझी आयडेंटिटी ही ज्याच्यातून आम्हाला लक्षात येते, कळते, प्रकट होते, आमचं आम्हाला ज्ञान होतं, तो अहंकार आहे. आणि ह्या चित्ताच्या ठिकाणी ते असं म्हणतात, या चित्त, हे चित्त नाही, हे ज्याच्या ठिकाणी जाऊन बसलं तिथे ते चित्तच झालं. आणि त्यामुळे ह्या सबंध सृष्टीमध्ये चित्त भरून राहिलेलं आहे. आणि म्हणून ते सांगतात त्या चित्त ह्या चैतन्याचा अंश सगळ्यात, लाकूड आहे, दगड आहे, पाणी आहे, आम्हाला सगळं दिसतं आहे. आता आपण ह्यात कुठे आलं चित्त? तुम्ही सगळ्यात भरून सगळ्यात आहे. तर याज्ञवल्क्यांची कथा सांगितली जाते. हे लाकूड आहे समोर, खांबच आहे लाकडाचा. याज्ञवल्क्य ज्यांच्याकडे शिकत असतात त्या ठिकाणी याज्ञवल्क्यांना त्यांचे गुरु सांगतात की राजाकडे तेवढं तीर्थ घेऊन जा. त्याप्रमाणे तीर्थ घेऊन जातात, रोज जात असतात. राजा तीर्थ ठेवून द्या असं म्हणतो. आता एरवी विद्यार्थी ठेवून द्या म्हणाले की ठेवून यायचे. याज्ञवल्क्य त्या दिवशी गेलेले आहेत त्यांना तीर्थ देण्याकरता. नेहमीप्रमाणे निरोप दिला, राजा झोपलेला आहे, आणलेलं तीर्थ आहे ते ठेवून द्या. याज्ञवल्क्य म्हणाले तीर्थ ठेवण्याची गोष्ट नाही आहे, मी ते तीर्थ त्यांना देतो आणि घेऊन जातो. तर तो राजा म्हणाले कोण आहे आज की असा तो तीर्थ न ठेवता जाणार आहे? तो मला उठा, आंघोळ करा आणि ते तीर्थ घ्या आणि मग मी जातो असं म्हणणार. तर राजाने सांगितलं एवढा वेळ थांबणार आहेस का तू? कारण माझं अजून सगळं व्हायचं आहे, तुझ्याकडून तीर्थ घ्यायला तुला पुष्कळ थांबावं लागेल. म्हणाला आपण सांगा, आज्ञा माझ्या गुरुची आहे, आपल्याला तीर्थ देऊन यायचं आहे. तर राजाने सांगितलं की ठीक आहे, तुला काय करायचं ते कर, कारण आता तर मी काही उठत नाही आहे. तर तो म्हणाले मग तू जाऊ शकतोस. ठीक आहे म्हणाले. आणि मग याज्ञवल्क्य निघून आले. त्यांनी काही गुरुजींना सांगितलं नाही की राजांनी तीर्थ न घेता मला परत पाठवलं. दुसरे राजा आला संध्याकाळी, म्हणाले आज सकाळी कुणा मुलाला पाठवलं होतं मला तीर्थ द्यायला? तर त्यांनी बोलावलं याज्ञवल्क्यांना. याज्ञवल्क्य आले आणि ते म्हणाले हा मुलगा पाठवला होता. तर म्हणाले ठीक आहे, उद्याला ह्याच मुलाला माझ्याकडे पाठवा. त्याप्रमाणे याज्ञवल्क्यांना गुरूंनी सांगितलं. म्हणाले दुसऱ्याला पाठवून का चालणार गुरुजी? तुला राजांनी सांगितलं की म्हणजे माझ्याकडे ती एका परीने आज्ञा आहे की तू उद्याला तुझ्याच बरोबर तीर्थ पाठवावं, त्यामुळे मी तुलाच उद्याला तीर्थाकरता पाठवतो, तीर्थ घेऊन जा. त्याप्रमाणे हा तीर्थ घेऊन गेला. राजा अगदी सगळं तयार, अंघोळ बिंघोळ करून सगळं तयार होऊन बसलेला होता आणि तीर्थ घ्यायला आला आणि म्हणाला काय रे एवढासा मुलगा तू, आणि तीर्थ रोज मुलं ठेवून जातात, तू ठेवून गेला नाहीस, तेवढं मला चालणार नाही. तीर्थाचं महात्म्य मला माहिती आहे. म्हणाले काय महात्म्य आहे? नाही म्हणाले ते सामर्थ्य संपन्न आहे, साक्षात ईश्वराचं तेज आहे त्याच्यामध्ये,
त्याला काय वाटतं ते तो बोलतो. तर राजा म्हणतो, एवढं जर ते महात्म्य त्याचं तू सांगतो आहेस आणि एवढं जर ते महत्त्वाचं आहे, तर म्हटलं माझं इथे लाकडाचा खांब आहे, या लाकडाच्या खांबावर म्हणाले ते तीर्थ टाक, काय होतं बघू. तर त्यांनी ते तीर्थ टाकायला सांगितलं. तर राजा आहे त्याची आज्ञा आहे, त्याप्रमाणे त्यांनी ते पडीभर तीर्थ त्या खांबावर टाकलं. त्या क्षणी त्या खांबाला, आता ते लाकूड जर पिंपळाचं असेल, ते लाकूड जर वडाचं असेल माहीत नाही, किंवा निंबाचं असेल, जे कडुनिंबाचं, तर त्या ठिकाणी त्या शुष्क लाकडामधून, त्या खांबामधून झाड तयार झालं. त्याला पारंब्या आल्या, त्याला सगळी फुलं आली वगैरे वगैरे, आणि ते झाड चांगलं तरारलं. ते म्हणाले कसं काय. नाही म्हणाले, याच्यातलं जे चैतन्य आहे ना, ते चैतन्य त्याच्यात प्रकट झालं. म्हणाले आता चुकलं माझं, तू मला तीर्थ दे. तो म्हणाला आता मी तर तीर्थ तुम्हाला देणार नाही, मी तीर्थ घेऊन तसाच परत जाणार. घरी आले, म्हणजे आश्रमात आले, आणि आल्यानंतर त्यांनी गुरुजींना सांगितलं, गुरुजी मी आता पुन्हा तुमच्या आश्रमात राहणार नाही, कारण अशा ह्या राजाला तीर्थ द्यायला तुम्ही जर मला पाठवणार असाल तर मला ते चालणार नाही. आपल्याला सांगण्याचा हेतू इतकाच आहे की हा खांब आहे, आत्ता आम्हाला शुष्क दिसतोय, तो जड आहे, पण तो जड आहे का. इथे योग वासिष्ठामध्ये रामाला हा विषय सांगता येते. म्हणतात रामा तुला खिन्नता कशा करता. कोणत्याही वस्तूच्या ठिकाणी योग्यता त्याचं मूल्य ठरवायला तू निघालायस, कशा करता निघालास. कारण म्हणाले हे पूर्ण जड जरी असलं तरीसुद्धा याच्या ठिकाणी चेतना आहेच. कशी आहे. सुप्त रूपाने, तुला दिसत नाही. कारण का, तिथे चित्त आहे. त्याच्या ठिकाणी चित्त म्हणजे चैतन्य, ते चैतन्य त्याच्यात भरून आहे. कितीतरी आपल्याला गोष्टी सांगता येतील. मला आवडणारी नेहमी एक नाथ महाराजांची कथा मी सांगते की नाथ महाराजांच्याकडे आता पंढरपूरची सगळी मंडळी, त्यांच्याकडे वारकरी पुष्कळ यायचे. तसेच पंढरपुरातल्या लोकांसारखंच नाथांच्या पैठणामध्ये सुद्धा पुष्कळ वारकरी दिंडी घेऊन पंढरपूरला जायचे. तर त्यामुळे रस्त्यातून त्यांना बरीच मंडळी धार्मिक भेटायची. एक ब्राह्मण असतो, काही त्याला येत नसतं, आणि आपला बिचारा असाच लोकांच्या उपेक्षेचं एक स्थान बनलेलं असतो. तर एके दिवशी त्याला वाईट वाटतं की फार आपले चेष्टा होते, लोक फार आपला उपहास करतात, नाही हे बरोबर. तो नाथांकडे येतो आणि म्हणतो की नाथ माझं एक काम करा, काहीतरी मला असं शिकवा, मला येत काही नाही आणि मला येणारही काही नाही, परंतु तुम्ही मला जे येऊ शकेल तेवढं मला द्या आणि मी त्याप्रमाणे राहीन, ती उपासना करेन, किंवा तुम्ही म्हणाल तसं मी वागेन, तुम्हाला जे योग्य वाटेल ते सांगा. ते म्हणाले हे बघ अगदी सोपं सांगतो, तुला नमस्कार करता येतो की नाही. म्हणाला हो येतो. मग म्हणाले एकच करायचं की जे जे सर्व दूर आहे ते काहीही दिसलं तरी त्याला ब्रह्म म्हणून नमस्कार करायचं, की तो देव आहे. तुला काय करायचं आहे ते दिसेल त्या नमस्कार करायचा, काही लक्षात ठेव की न ठेव, पण नमस्कार करायचा एवढं लक्षात ठेव. झाला हा रोज जे दिसेल त्याला नमस्कार करायला लागला. आता पैठणातले ब्राह्मण त्यांनी सुरू केली त्याची चेष्टा करायला आणि त्याला नमस्कार स्वामी असं नाव ठेवलं. म्हणाले हा नमस्कार करणारा दंडवत घालत जाणार आहे, हा दंडवत स्वामी आहे. आणि एके दिवशी नमस्कार करत जात असताना त्या ब्राह्मणांना वाटलं की एकदा ही चेष्टा करावी, आणि म्हणून ते आले आणि म्हणे की हे बघ रोज तू नमस्कार करत जातोस, काही वाटे तिकडे तिकडे दिसत नाही, आम्ही दाखवतो तुला. आणि म्हणून त्यांना सांगितलं की इथे हा सगळा कचऱ्याचा ढीग पडला आहे ना, तर ह्या ठिकाणी हा कचरा जो साठला आहे त्या कचऱ्यात एक गाढव मरून पडला आहे. तर आता त्याला नमस्कार करणार का. ते म्हणाले ठीक आहे, तुमच्या मनामध्ये जर मी नमस्कार करावा असंच असेल तर त्याला नमस्कार करतो, काही बिघडत नाही. आणि तो पुढे जातो, त्याला साष्टांग दंडवत घालतो, पण त्यांना दंडवत महाराजच म्हणायचे लोक. त्यांनी साष्टांग दंडवत घातलं, उठून उभे राहिले आणि निघाले. त्यांचं काय ते स्वतःच्या एका स्थितीत असायचे नाही. तोपर्यंत धावत पळत ही सगळी मंडळी नाथांच्या घरी गेली. म्हणाले नाथ आज एक मोठी विलक्षण घटना घडली. नाथ म्हणाले काय झालं.
नाही म्हणाले, आम्ही त्यांना दंडवत स्वामी म्हणतो, ते तुम्ही सांगितल्यावरून नमस्कार घालतात. आज म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं नमस्कार करा या इथे ह्या कचऱ्याच्या ढिगावरती. तर तो जो ढीग आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे नमस्कार केला. एक कुजत पडलेलं 4 दिवसाचं गाढव, वास, घाण, दुर्गंध सुटलेलं, यांनी म्हणाले साष्टांग दंडवत घातला आणि यांनी मान करून उठायच्या आत ते गाढव जिवंत होऊन पळून गेलं. म्हणाले, आता आम्हाला मोठं कठीण झालं आहे, हे कसं काय घडलं, हे झालं कसं? तर नाथ म्हणाले, ठीक आहे, काही बोलले नाही. आणि नाथ गप्प राहिले. आणि त्यानंतर बघितलं तर असं लक्षात आलं की आला हा दंडवत स्वामी तिथे. आणि आल्यानंतर तो म्हणाला की महाराज नमस्कार करतो. तर ते म्हणाले, काय बाळा नमस्कार कशा करता? म्हणाले, नाही रोजच्यासारखाच करतो. असं ना, पण म्हणाले नमस्कार करण्याच्या पूर्वी तुला कळलं आहे का? काय म्हणाले? तू म्हणाले अशा त्या कचऱ्याच्या ढिगावरती कुठे नमस्कार करून आलास का? हो म्हणाले, मला लोकांनी सांगितलं आणि म्हणून म्हणाले मी नमस्कार करून आलो. तर म्हणाले, काय झालं तुला माहिती आहे का? नाही म्हणाले. तर म्हणाले, अरे तू नमस्कार केलास आणि ते गाढव जिवंत होऊन पळत सुटलं. लक्षात ठेव, तू पैठणात राहतोस, उद्या पैठणात कोणाचा मृत्यू झाला तर तुला नमस्काराला घेऊन जातील. हे प्रसंग म्हणाले फार कठीण होतील. आणि त्यामुळे एक लक्षात ठेव की ज्या क्षणी तुझ्या अंतःकरणामध्ये देहाविषयीचा मोह कमी होईल त्या क्षणी तू तुझा देह त्याग. ठीक म्हणाले. गुरुजींना नमस्कार केला आणि तिथंच देह सोडला. त्याबरोबर झालं, ह्याच लोकांनी गावात उठवलं पैठणात की नाथांच्या घरामध्ये ब्रह्महत्या झालेली आहे, नाथांनी ब्रह्महत्या केली. असा कसा तो गेला? त्या गाढवाला ज्यांनी उठवलं तो त्यांच्या नमस्कार करून गेला कसा? वगैरे वगैरे. आणि मग नाथांच्यावरती त्यांनी एक कुभांड रचलं आणि असं म्हणाले की त्या माणसानी जर नाथ म्हणतात की सर्व काही सगळ्यामध्ये चैतन्य आहे, सगळ्यामध्ये ब्रह्म भरून आहे, आणि तसंच जे जे आम्हाला दिसतं आहे त्या प्रत्येक वस्तूमध्ये त्याचं स्वतःचं एक चैतन्य आहे. आम्ही मनुष्य आहोत, आमचं चैतन्य प्रत्यक्ष हालचालीतून कळतं आहे. वृक्ष वनस्पती आहेत, त्यांचं चैतन्य त्या फुलण्यातून आणि वाऱ्याबरोबर डोलण्यातून. झाड जेव्हा डोलायला लागतं तेव्हा आपल्याला कळतं की झाडाला काय संवेदना आहे. ज्या सुंदर प्रकारे ते झाड डोलत असतं, त्यामुळे तेथेही चेतना आहे. अशा प्रत्येक वस्तूमध्ये चेतना आहे. तर म्हणाले, म्हणून त्याला त्या चैतन्याचा साक्षात्कार झाला आणि हे तत्त्व त्याला म्हणजे साक्षात अनुभूतीला आलं, अनुभवाला आलं, प्रत्ययाला आलं. आणि त्यामुळे अशी घटना घडली. ठीक आहे म्हणाले, असं जर त्याच्या प्रत्ययाला आलं तर तुम्ही दाखवा, हाच प्रयोग करू. ते म्हणाले, काय तुमच्या मनात आहे? नाही म्हणाले, आपल्या मंदिरामध्ये जो नंदी आहे तो पाषाणाचा नंदी आहे. तर त्यांनी जर मेलेलं गाढव जर जिवंत केलं तर आपणही त्या पाषाणाच्या नंदीचा काही आम्हाला असा चमत्कार दाखवा की जो आपल्याला एक जिवंतपणाची खूण किंवा एक साक्ष देईल. ते म्हणाले, तुमची काय इच्छा असेल ते तुम्ही मला सांगा. तुम्ही ब्रह्मवृंद आहात, मला वंदनीय आहात, तुम्ही म्हणाल ते ऐकायची माझी तयारी आहे. एके दिवशी मोठी सभा भरली. सगळ्या आसपासच्या गावचे लोक जमले, हजारो लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत. आणि ब्राह्मणांनी सांगितलं की हे असं असं घडलेलं आहे आणि त्यांनी जी हत्या झाली आहे त्या ब्राह्मणाची ती केवळ नाथ महाराजांच्या सांगण्यामुळे झालेली आहे. एक तत्त्वसूत्र त्यांनी सांगितलं, पण आता तेच सूत्र तेच तत्त्व नाथांना अवलंबता येतं का बघून, हे असं घडू शकतं का, आम्हालाही बघायचं आहे. तर त्याप्रमाणे आपण नाथांना असं सांगूया की हा जो मंदिरातला नंदी आहे, या नंदीला त्यांनी गवताचा कवळ खाऊ घालावा, एक घास द्यावा, भरवावा आणि त्या नंदीनी खावा. कारण जर चैतन्यच आहे सगळ्यामध्ये आणि सगळंच जर चैतन्यमय आहे तर मग ते का नाही घडणार, होऊ शकेल आणि त्याप्रमाणे घडवावं. तर सगळे म्हणाले ठीक आहे ठीक आहे. लोक तर सगळे बसलेलेच होते. तरी तो गवताचा भारा आणला, नाथांच्या समोर ठेवला. नाथांनी त्यातला एक
कवळ काढून घेतला, एक घास गवत त्या नंदीच्या दृष्टीने काढून घेतलं. त्या नंदीच्या जवळ आले, त्याच्या पाठीवरती हात ठेवला आणि नंदीला म्हणाले, तुला खाण्याकरता गवत आणलं आहे, त्याचा ग्रास घे. असं म्हटल्याबरोबर त्या दगडाच्या नंदीने केलं आणि ते गवत खाल्लं. आता हजारो लोकांनी जेव्हा ते गवत खाताना पाहिलं तेव्हा ते थक्क झाले. त्यांना असं वाटलं, हे कसं काय घडलं, हे काही समजत नाही आपल्याला. आणि मग काय लोकांनी नाथ महाराज की जय वगैरे सगळं सुरू झालं. तेव्हा नाथांनी त्या नंदीला सांगितलं की आता एक कर, आता इथे राहू नकोस, कारण तू गवताचा कवळ खाल्ला म्हणजे लोकांच्या दृष्टीने तू एकदम सामर्थ्य संपन्न देवता झालास. लोकांचे जे काही तुला नवस सुरू होतील आणि ते तुला हैराण करतील, तर तू काही इथे थांबू नकोस, तर तू या गोदावरीच्या पात्रात जा. एवढ्या हजारो लोकांच्या समोर तो नंदी चालत निघाला आणि त्यांनी गोदावरीच्या पात्रामध्ये जलसमाधी घेतली. आजही तो नंदी आहे. जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा त्या नंदीचं दर्शन होतं आपल्याला. नंदी आत आहे पुढे खोलात. सांगण्याचा हेतू असा आहे की इथे प्रभू रामचंद्रांना वसिष्ठ महामुनी पहिलं सूत्र सांगतायत. ते म्हणाले, एक लक्षात घे, हे जे जगत आहे ना, हे जगत त्या परमात्मा तत्वानी तर भरलेलं आहेच रामा, पण त्याचबरोबर आमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी चैतन्य तत्व आहे. असं नको समजू की माणसाकडे चैतन्य आहे, असं नको समजू पशुपक्ष्यांकडे चैतन्य आहे, वृक्षवनस्पतींकडे चैतन्य आहे. ही सर्व सृष्टी जड आणि जी सजीव आहे, जी चराचर सृष्टी आहे, अशी ही सृष्टी पूर्णपणे चैतन्याने भरलेली आहे. आता हा विषय मांडताना त्यांनी आणखीन एक पुढचं सिद्धांत सांगितला की जसा परमात्मा सतरूपाने सर्व दूर भरून आहे, त्याचंच स्वरूप आहे हे सगळं. चितरूपाने प्रत्येक वस्तुमात्रामध्ये भरून आहे, तोच आहे. आणि आपण आत्ता म्हटलं तसं योगशास्त्रामध्ये ह्याचाच अभ्यास केला जातो. हे योग वासिष्ठ म्हणजे काय आहे? पतंजलींनी त्यांच्या योगसूत्रामध्ये योगाच्या विषयी चर्चा करताना त्यांनी योगश्चित्तवृत्ती निरोध असं म्हटलेलं आहे की चित्ताच्या वृत्तींचा निरोध कशा करता? समाधी करता. योग जे आहे ते काय आहे? योग म्हणजे जर चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग इक्वल टू समाधी असेल, तर समाधी प्राप्ती करणं किंवा समाधीची प्राप्ती होणं हे साध्य आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये त्यांनी समाधी प्राप्त करून घ्यावा, ही या योगशास्त्राची भूमिका आहे. पण त्याचवेळी योग हे साधन आहे की योगाच्याच माध्यमामधून, त्याच्याच अभ्यासामधून, त्याच साधन संपदेमधून त्यांनी समाधीची प्राप्ती करावी. त्यामुळे वसिष्ठांनी सांगितलं की हे बघ, तुला मी जो योग सांगणार आहे ना, तो योग असा आहे की जो स्वतः साध्य आणि साधन दोन्ही आहे. ह्याच्या योगाच्या बाहेर रामा तुला कुठे जावं लागणार नाही. म्हणाले त्यामध्ये एक लक्षात ठेव की आपण हा मुद्दा घेऊन पुढे जाऊ की सच्चित आनंद जिथे केवळ सत भरून आहे, जिथे केवळ चित रूपाने परमात्मा भरून आहे, तिथे त्याच्या आनंद गुणाशिवाय काही नाही. म्हणून रामा तुझ्या अंतःकरणामध्ये खिन्नतेला प्रवेशसुद्धा देऊ नकोस, त्याचा विचारसुद्धा करू नकोस. कारण आनंदाशिवाय जर इथे काही नाही दुसरं,
तर त्याचा प्रत्यय जर तुला येत नसेल तर इथे आनंद नाही असं विधान करू नकोस. चुकतं तुझं आहे असं समज. कुठेतरी तू चुकतो आहेस म्हणून तुला यातला आनंद दिसत नाही आहे. आता दुसरा प्रश्न आहे प्रभू रामचंद्रांचा, की हे जग निर्माण झालं कसं? एक, आणि निर्माण झालं तर आपण असं म्हणतो की ह्याच्यामध्ये कर्म आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, हे जर आमच्याकडे एक सूत्र म्हणून सांगितलं आहे. आणि वासना कर्म याच्यामुळेच मनुष्याला जन्म घ्यावा लागतो. तर आपल्या सगळ्यांच्याकडनं ज्या प्रश्नाची नेहमी पृच्छा केली जाते तोच प्रश्न प्रभू रामचंद्रांनी विचारला आहे, की म्हणाले अहो पण पहिल्यांदा जेव्हा जीव जन्माला आला तेव्हा कुठे कर्म होतं? मग ते जर कर्म नव्हतं तर कर्मामुळे जीव जन्माला येतो हे कसं काय म्हणणार? असं आपण म्हणू नाही शकत. तर त्यावेळी रामाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वसिष्ठांनी सांगितलं आहे की ठीक आहे रामा, तुझ्या मनात जी शंका आहे ना त्या शंकेचं उत्तर देतो. म्हणाले सृष्टी उत्पन्न होताना काय म्हटलं की कशी सृष्टी उत्पन्न होते? त्याला आपण आदी सर्ग असं म्हणतो. सर्ग म्हणजे उत्पन्न झालेली सृष्टी. तर आता ह्या प्रथम सर्गात, मूळ सर्गात, आदी सर्गात काय झालं म्हणाले की भगवंतानी एकच संकल्प केला, एकोहम बहुस्याम प्रजायेय. मी एकटा आहे, मी बहुत नामरूपामध्ये प्रकट होईल. त्यामुळे माझ्याचपासून ही सगळी सृष्टी निर्माण होईल. आणि म्हणून आता भगवंतापासून ही मुळात सृष्टी कशी निर्माण झाली हे तर्काला अनाकलनीय आहे. तर्क कसं याच्यावर बोलू शकेल? कारण शेवटी काय आहे, सगळा अभ्यास तर्कानी आहे आणि तर्कानी प्रत्येक गोष्ट सिद्ध करायची आहे. तर म्हणाले हा जो संसार आहे तर त्या ठिकाणी बीजांकुर न्याय आहे. म्हणजे अनादित्यम संसार बीजांकुरवत. हा जो अनादी संसार आहे हा कसा आहे? बीज अंकुरवत आहे. म्हणजे बी आधी का झाड आधी किंवा कोंब आधी? काय आधी समजायचं की आधी झाड आहे म्हणून बी प्राप्त झालं का बी प्राप्त आहे म्हणून झाड निर्माण झालं? हा आमचा नेहमीचाच संशयाचा आणि अडचणीचा विषय आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की बी आधी का वृक्ष आधी ही कधी न संपणारी अशी मनुष्याच्या समोरची धारणा आहे. त्याच्याकरता म्हणाले जे परंपरेने सांगितलं आहे त्याप्रमाणे तुला रामा सांगतो की बीजाला स्वयंभू मानावं. बीज हे स्वयंभू आहे का? कारण परमात्मत्व स्वयंभू आहे. त्या परमात्म तत्वाच्या संकल्पनेमध्ये जे निर्माण झालं ते स्वयंभू आहे. कारण त्यांनी संकल्प केला ना मी सृष्टी निर्माण करतो आहे म्हणून. संकल्प केल्याबरोबर निर्माण करतो म्हणजे काय फक्त गप्पा नाही मारल्या किंवा वहीवर लिहून नाही ठेवलं की आता मी सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली आहे असं काही नाही. असं म्हटल्याबरोबर ती चेन रिॲक्शन सुरूच झाली, एकातून एक सुरूच झालं. आणि त्यामुळे पहिल्यांदा काय निर्माण झालं? स्वयंभू. म्हणजे त्याचं ते जे निर्माण झालं ते बीज. हे सगळं शास्त्र म्हणून समजून घ्यायला गेलो की विषय समजूनच घ्यावा लागतो. कुठेतरी व्यवहारामध्ये दुसऱ्याच्या तोंडावर फेकायला म्हणून तत्त्वज्ञानाला परास्त करण्याकरता काहीतरी बोलण्याकरता हे विषय नाही आहेत. हे विषय समजून घेण्याकरता आहेत, एक एक भूमिका मांडण्याकरता आहेत आणि त्या भूमिकेतून पुढे जाऊन त्याचा अनुभव घेण्याकरता आहे. शेवटी त्याचा अनुभव महत्त्वाचा, त्याचा प्रत्यय महत्त्वाचा, त्याचं ज्ञान महत्त्वाचं, त्याची अनुभूती महत्त्वाची. कारण त्याच्याशिवाय काय आहे? बोलाचीच कढी बोलाचाचा भात जेवून या कोण तृप्त झाला? होतेच नाही. इथे समजलंच पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं की बीजाला अनादी स्वयंभू मानावं लागतं. आता दुसरं पुन्हा तुमचा प्रश्न म्हणाले प्रभू रामचंद्रांना म्हणाले तुमच्या बाजूने येणारा प्रश्न की कर्म आधी का देह आधी? देहाशिवाय कर्म होत नाही आणि कर्माशिवाय देह उत्पन्न होत नाही. आपण म्हणतो की आमचं कर्म आहे ते प्रारब्ध भोगायला आम्ही जन्माला येतो. मग आता प्रारब्ध आधी आणि मग आम्हाला देह मिळाला तो आधी का? देह आधी आणि देहाने कर्म केलं म्हणून प्रारब्ध नंतर. म्हणाले काय समजायचं? तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की प्रथम सर्ग जो आहे त्या प्रथम सर्गाची आपण कल्पना करू शकत नाही म्हणून आपण त्याला अनादी असं म्हणतो. म्हणजे अनादी
असं म्हणून तसं स्वीकारणं किंवा ती भूमिका स्वीकारणं याचा अर्थ गबाळी श्रद्धा नव्हे. कारण भगवंताचा संकल्प याचं सामर्थ्य ज्याला कळलं त्याला तो अनादि सर्ग म्हणजे अनादि सृष्टी म्हणजे पहिल्यांदा सृष्टी कशी निर्माण झाली हे त्याला कळेल. वसिष्ठ महामुनी म्हणतात, रामा हा विषय तुझ्यासमोर ठेवतो. आता वसिष्ठांनी सांगितलं की ठीक आहे, हा सगळा सिद्धांत मला ब्रह्मदेवानी सांगितला. कारण हे ज्ञान कोणी आयऱ्यागायऱ्यांनी सांगितलेलं नाही आहे. ब्रह्मदेवानी विश्वामित्रांच्या साक्षीनी वसिष्ठांना ज्ञान दिलेलं आहे. आता ते म्हणतात, आता माझी भूमिका तुला सांगतो रामा, लक्षात घे. आणि त्यावेळी ते सांगतात, म्हणाले, हे बघ, न संभवती जीवस्य सर्गादि कर्म कस्यचित पश्चात स्वकर्म निर्माय भुंक्ते कल्पनाय सचित. आता इथे न संभवती जीवस्य सर्गादि कर्म कस्यचित, अजिबात शक्यता नाही की जीव निर्माण झाले आणि त्यांच्याबरोबर कर्म आहे. अनादि कर्मामध्ये जीव जन्माला आला आणि त्यांच्याबरोबर कर्म आहे. कुठून आणणार कर्म? ते नाही आण. का ही भूमिका घेतली आहे त्याच्या फार बारकाव्यात आपण नाही जाणार. त्याचं कारण अगदी तत्त्वज्ञानाचा तो पूर्णपणे विषय आहे. तरीसुद्धा एक गोष्ट आपण नक्की लक्षात घेऊ शकतो, ती म्हणजे अशी की जीवाला जन्माला घातलं ते ब्रह्मदेवानी कसं घातलं? स्वयंभूत्व देऊनच घातलं. स्वतः स्वयंभू आहेत आणि आपल्यापासून ते जीव निर्माण झाले. आणि ते जीव निर्माण करताना आता त्याच्या मागे प्रक्रिया काय असं नाही विचारू शकत. जसं याज्ञवल्क्यांना म्हणजे मैत्रेयी आणि तिची आत्या गार्गी, बरोबर ना, नाव चुकले नाही ना, हां, गार्गी आणि मैत्रेयी, तर ती विचारते, याज्ञवल्क्यांना प्रश्न विचारत राहते, ह्याच्या आधी काय, मग ह्याच्या आधी काय, मग ह्याच्या आधी काय. ती विद्वान आहे, ज्ञानी आहे. आणि तिने त्या ठिकाणी याज्ञवल्क्य आणि तिच्या संवादामध्ये बृहदारण्यक उपनिषदामध्ये आलेला विषय आहे की ते सारखे सांगत राहतात, ठीक आहे, याच्या मागे हे आहे, याच्या मागे हे आहे, याच्या मागे हे आहे. म्हणजे सृष्टीचा घेतला तरी विषय मागे 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 सांगत गेले. आता त्यांनी सांगितलं याच्या मागे जो आहे तो परमात्मा आहे, असं सांगितलं, परब्रह्म आहे, साक्षात चैतन्य आहे. त्याच्या मागे काय? त्याबरोबर याज्ञवल्क्यांनी सांगितलं यांचं डोकं उडवा. म्हणजे ज्याला विचार कुठपर्यंत करायचा, कुठपर्यंत न्यायचा, किंवा त्या विचाराचं मूळ काय आहे हेच ज्याला समजत नाही त्याच्याशी वाद करायचं कारण नाही. म्हणजे शेवटी असा बिंडोकासारखा वाद जर सुरू झाला तर ते डोकं उडवण्याच्या लायकीचं आहे असं ऋषीमुनी समजतात. आता इथे त्यांनी सांगितलं की माझा अनुभव काय आहे ते इथे वसिष्ठ सांगतात. ते म्हणाले, हा जो जीव आहे तो जेव्हा जन्माला घातला आहे, तो ज्या क्षणी जन्माला घातलेला आहे, ती जी आदी सर्ग, आदी म्हणजे अगदी अनादी, काय कुठल्या प्रकारे आपल्याला शब्द तो समजून घेता येईल त्या प्रकारे, आदी म्हणजे अगदी पहिला, अगदी मूळचा असा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये कर्म मात्र काहीही संभवत नाही. म्हणजे जीव जन्माला आला तेव्हा काय कर्म होतं का त्याच्याजवळ? नव्हतं. प्रश्न आहे ना आपल्याला की लोक विचारतात ना, अहो मग तुम्ही सांगता कर्माचे भोग भोगायचे, मग जो पहिला जन्म होता तेव्हा कुठे कर्म होतं? वसिष्ठ सांगतात तेव्हा बिलकुल कर्म नव्हतं. जीव जन्मालाच आलेला होता, फक्त जन्माला आलेला होता. पश्चात स्वकर्म निर्माय, त्याच्यानंतर काय झालं? त्यांनी स्वतःचंच कर्म निर्माण केलं, मनुष्यानीच निर्माण केलं. निर्माय भुंक्ते कल्पनाय सचित. आणि काय भोगतो तो? स्वतःच्या इच्छेने कर्म निर्माण करून तो भोगत राहतो. स्वतःची इच्छा म्हणजे भुंक्ते कल्पनाय, कल्पनया म्हणजे कल्पनेनी. कल्पना कशाची? निर्णय घेण्याची. आत्ता समोर माझ्यासमोर ही वस्तू आहे, समोरच्या माणसांनी माझा अपमान केला आहे, मला दूरवर जायचं आहे, काय करायचं हे माझी कल्पना आहे. दुसरं काय? माझा विचार म्हणजे काय? माझी माझी भूमिका आहे. मला जे वाटलं ते मी केलं, मला जे वाटलं ते मी करणार. ते म्हणाले समोर घटनाप्रसंग भगवंतांनी सृष्टी निर्माण करून ठेवली आहे. वसिष्ठ रामाला सांगतात, रामा पश्चात स्वकर्म निर्माय, स्वतःच्या कर्माने निर्माण केलेलं असं जे स्वरूप आहे
ते भुंकते, त्याचा भोग घेतो. कोण घेतो? तर म्हणाले त्या ठिकाणी कल्पनया सचित, कल्पनेने ते चित्त त्याचा भोग घेतं. आपण फार त्याच्या खोलात जरी नाही गेलो तरी चित्त म्हणजे ते चैतन्य म्हणजे तो जीव, ते चित्त ज्या ठिकाणी ज्या देहाचा आश्रय करून राहिलेलं आहे. आता आपण चित्त पाहिलं की नाही, आणि त्यांनी सत चित्त आणि आनंद म्हटलं की नाही, ते जे चित्त आहे त्याचं मूर्त रूप देहाशी जोडलं गेल्यावर काय होतं? चित्त. देहाशी जोपर्यंत जोडलं जात नाही तोपर्यंत चित्त अशा स्वरूपामध्ये आहे ते. तर आता म्हणाले हे त्या चित्त आपल्याच कल्पनेनी सगळं करतं. आणि बघा आपण आपले निर्णय घेत असतो. आता यावर्षी रामाचं नवरात्र आहे. मग रामाच्या नवरात्रात आपण 9 दिवसाचं काय, आता ह्यावेळी नेमकं लहान आलं आहे, पण म्हणजे 7 दिवस 8 दिवस आपण काय करायचं? रामायण वाचायचं का रामरक्षाचे पाठ करायचे का रामनामाचा जप करायचा? कारण सगळा पुण्यकाल आहे, वर्ष सुरू होत आहे आणि रामनवमीपर्यंतचे दिवस सगळे उत्तम आहेत. कसे जातात भरभर भरभर कळतसुद्धा नाहीत आपल्याला. इतका आनंदमय काळ असतो, वसंत ऋतूचा काळ आहे, चित्ताला प्रसन्नता देणारा काळ आहे. आणि आजच्यासारखा पाऊस पडून गेल्यावर तर विचारूच नका. इतकं सुंदर वातावरण निर्माण झालेलं असतं, अंतःकरणाला प्रसन्न करतं. कल्पना आम्ही करतो की आमच्या कल्पनेने आम्हाला काय करायचं आहे ते करतो. आता दोन्ही विषय वसिष्ठ पुढे सांगतायत आपल्याला. आणि म्हणाले ते चित्त जे आहे ते अनुभवतं. कोणाच्या आश्रयाने? चित्ताच्या. चित्त काय करतं? कल्पना किंवा आपला निर्णय बुद्धीने घेतलेला, आणि त्याप्रमाणे ते व्यवहार करतं. असा व्यवहार केला की मग तो भोगतो. त्या व्यवहाराचा आनंद किंवा दुःख आता हे कोणाचं चाललं आहे? ह्या पहिल्या देहानी केलेल्या कर्माचं चाललं आहे, प्रारब्धानी नाही. भगवंतानी फक्त देह दिलेला आहे आणि भगवंतानी चैतन्य दिलं आहे आणि अंतःकरणामध्ये हे चित्त दिलेलं आहे. त्या चित्तमुळे चित्त दिलं आहे, म्हणजे आज चित्त पण दिलं आहे आणि आतमध्ये तो परमात्मा निवास पण करून आहे. म्हणजे चैतन्यही इथे आहे, म्हणजे सत पण इथे आहे आणि चित्त पण इथे आहे. आता त्याच्यातून आनंद निर्माण करायचा का दुःख निर्माण करायचं ते आम्ही ठरवायचं आहे, ते परमात्मा नाही ठरवत. मग काय त्यांनी म्हटलं, अहो कर्माचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, कर्म करण्यामध्ये तुम्ही स्वतंत्र आहात. किती स्वतंत्र आहोत? आम्ही जेव्हा प्रारब्धाची भाषा बोलू तेव्हा त्याचा विचार पुन्हा करू. म्हणाले स्वकर्म निर्माय भुंक्ते कल्पनया सचित. तर ते जे चित्त आहे ते त्याचा भोग घेतं. आता त्याचा भोग घेताना जेव्हा स्वतःचं कर्म निर्माण करून भोगायला लागला, पुढे काय होतं? आता एक तयार व्हायला लागते भूमिका. पुढे चाललं ना, कालनिहाय ही सृष्टी आहे ती. आता आदिसृष्टी काही फक्त त्या आदिस्थितीवर राहत नाही. आपल्याला आपल्या आयुष्यात कळतं ना की 40 वर्षापूर्वी तुळशीबागेत येत होतो तेव्हा माणसं कोण होती, आम्ही कसे होतो आणि आम्ही कशा प्रकाराने काय करत होतो. म्हणजे तुळशीबागेतील दुकानं कशी, त्या दुकानांमधनं असणारं वातावरण कसं, आम्हाला काळाप्रमाणे लक्षात येतं की काळाप्रमाणे सगळे बदल होत असतात. आपणही बदलत असतो, माणसंही बदलत असतात, आपलीही वयं बदलत असतात. आणि आपल्याला कळतं त्या तुळशीबागेचे धावत धावत पळत पळत येत होतो, आता 2 पावलं टाकताना पाय अडखळत आहेत. सगळा कालायत अस्मै नवा. म्हणाले काल बडा बलवान आहे, तर तो आपल्याला सगळं दाखवत असतो. आता ती आदिसृष्टी आधी कशी राहील? ती पण सृष्टी पुढे चालली ना. ती सृष्टी कुणाबरोबर पुढे चालली? ह्या चित्ताबरोबर आणि या देहाबरोबर, या दोघांना घेऊन पुढे चालली. आता ते सांगतात रामा लक्षात घे की ह्या सृष्टीचं स्वरूप तुला समजून घ्यायचं आहे ना. जलावर्तस्य को देहः कानि कर्माणि चोच्यताम यथांबू मात्र मावर्तो ब्रह्म मात्रम तथा जगत. म्हणाले कसं आहे, पाण्यामध्ये भोरा तयार झाला आहे पाण्याचा. जलावर्त म्हणजे आवर्त त्याच्यामध्ये निर्माण झाले. को देह हा काय आहे? म्हणाले त्या भोवऱ्याला जो भोरा आहे त्या भोवऱ्याला काही शरीर आहे, त्याला काही त्याचं वेगळं असं काही स्वरूप आहे आणि त्याला काय कर्म आहे? काही कर्म नाही आहे, आपोआप निर्माण झाला आहे तो भोरा. आणि त्या भोऱ्यामध्ये को देह हा कानी कर्माणी चोच्यताम, त्याच्या ठिकाणी ना कर्म आहे, त्याच्या ठिकाणी ना देह आहे. तो आपला पाण्यामध्ये एक आवर्तन सुरू झालं केवळ एका सृष्टीच्या नियमामध्ये, ते पाणी अडकलं
म्हणून ते पाणी गरगर गरगर फिरायला लागलं. यथांबू मात्र मावरतो ब्रह्म मात्रम तथा जगत. ज्याप्रमाणे ते पाणी त्या आवर्तामध्ये सापडतं त्याचप्रमाणे हे जग ब्रह्मरूप आहे हे लक्षात ठेव. ते आवर्त आहे म्हणून काही ते पाणी नाही आहे असं नाही आहे, ते पाणीच आहे. पाण्याशिवाय दुसरं काही नाही. पण आवर्त दिसलं किंवा तो त्या ठिकाणी निर्माण झालेला भोवरा दिसला की आम्हाला काय वाटतं, अरे ह्या इथे पाण्यात भोवरे आहेत बरं का, हे पाणी संथ वाहत आहे बरं का. हे सगळं काय आहे म्हणाले, ते संथ वाहत असलं तरी, लाटा निर्माण होत असल्या तरी, भोवरे निर्माण होत असले तरी, ते सगळं काय आहे, जलच आहे. आणि त्यामुळे म्हणाले एक लक्षात ठेव, वसिष्ठ महामुनी म्हणतात, हे रामा, हे राजपुत्रा, ह्या सगळ्यामध्ये एका ब्रह्माशिवाय काहीच नाही आहे. आणि त्यामुळे काय होतं म्हणाले की ईश्वर फक्त संकल्पना करतो. ईश्वराने संकल्पना केल्याबरोबर एक सृष्टी निर्माण होते, त्याच्या संकल्पनेतली सृष्टी असते. ईश्वराची संकल्पना आहे. त्या संकल्पनेमधून म्हणाले ही सृष्टी नानाविध पदार्थांनी युक्त असलेली जड आणि चेतन अशी ही सृष्टी निर्माण होते. या निर्माण झालेल्या सृष्टीला आता काय काही नाही आहे. त्या सृष्टीच्या मागे कोणतीही उपाधी नाही आहे. आता फक्त ब्रह्मच आहे इथे सृष्टीरूपाने नटलं आहे. आणि बाहेर कोण घडवतं आहे, साक्षात ब्रह्मच घडवतं आहे. म्हणजे ब्रह्मच आकार घेऊ नये आणि ब्रह्मच व्यवहार करू नये. आता हे व्यवहार जेव्हा सुरू होतात तसं म्हणाले ह्याला काय काय मिळालेलं आहे, कर्म नावाची एक कर्माशय नाव त्याला म्हटलं आहे आपण, आशय म्हणजे पोतडी आहे. ती कर्माशय नावाची पोतडी मिळाली आहे आणि देह नावाचं एक साधन मिळालं आहे. या दोन गोष्टी घेऊन तो जीव म्हणजे तो चित या ठिकाणी आलेला आहे. आता तो हे सगळं जग आहे, या जगाशी कसा व्यवहार करतो, कारण हे जग म्हणजे काही नाही आहे, ब्रह्मच आहे. त्यामुळे ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही आहे. मग त्याच्याशी व्यवहार त्यांनी केला की आता पहिल्यांदा सृष्टीमध्ये चांगलं वाईट कुठून निर्माण होतं हो, त्याचं उत्तर देत आहे. तर ते म्हणाले आता पहिल्यांदा सृष्टी ते फक्त निर्माण केलेलं आहे. हे सगळं त्याच्या मूळ स्वरूपात आहे, त्याला कुठलाही आकार उकार उपाधी काही लागलेली नाही आहे. आता घडती आहे ही सृष्टी, पुढे चालती आहे सृष्टी, कालाबरोबर पुढे चालली आहे. कशी चालली आहे, यदृच्छा. म्हणजे ईश्वरांनी ह्या सृष्टीला ज्या रहाटगाडग्यावर टाकलं आहे, ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. त्याला त्या जायंट व्हीलवर टाकलेलं आहे, त्या फिरणाऱ्या त्या रहाटगाडग्यावर टाकलेलं आहे, त्या चक्रावर टाकलेलं आहे. आता ते आपोआप चक्र फिरत आहे. हे सृष्टीचं चक्र आहे, हे फिरत राहतं. आणि ती सृष्टी त्यांनी चक्राकारच निर्माण केली. रोजचं आवर्तन आहे ना. वर्ष आलं कसं, रोजचं दिवस रात्र दिवस रात्र दिवस रात्र करत महिने गेले, 12 महिने झाले, संवत्सर झालं की वर्ष आलं. म्हणजे हे सगळं चक्राकार गतीने चालू आहे. हे चालवणारा यदृच्छा, त्याची इच्छा. आता त्याच्या इच्छेने चालवताना मला, माझ्या चित्ताला, मला, ह्या जीवाला जे करावं असं वाटलं ते मी केलं. आता पहिला जन्म येतो,
म्हणजे त्या पहिल्या याच्यामध्ये योग्य केलं, योग्य फल मिळालं, अयोग्य केलं, अयोग्य फल मिळालं. झालं, माझी कर्माची पोतडी भरायला लागली. आणि ती कर्माची पोतडी भरली, मग काय झालं? कर्माशय निर्माण झाला, मग प्रारब्ध निर्माण झालं. मग आमचं जे भोगायचं आहे ते प्रारब्ध रूपाने आलं, जे भोगायचं नाही ते संचित रूपाने, संचित म्हणजे साठलेलं, ते संचित रूपाने राहिलं. तर वसिष्ठ महामुनी म्हणतात की आता पाप आणि पुण्य निर्माण कसं झालं? पाप आणि पुण्य हे आम्ही आमच्या हाताने निर्माण केलं. आता ह्या सृष्टीमध्ये आम्ही प्रश्न काय विचारतो पुढचा, की अहो देवानी दुःखच कशाला निर्माण केलं? देवानी वाईटच तो नाहीच निर्माण करत, त्यांनी काय निर्माण केलं? त्यांनी काही नाही निर्माण केलं. आम्ही चांगले वागत राहिलो तर सगळं चांगलंच आहे, आम्ही वाईट वागत राहिलो तर सगळं वाईटच आहे. आणि हे कुणी वागायचं आहे, हे कुणी ठरवायचं आहे? काल परवापासून आपण बघतोय तसं की विश्वामित्रांचं चरित्र असो, वसिष्ठांचं चरित्र असो, विश्वामित्रांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या ज्या राजसिक आणि तामसिक गुणांच्या भूमिका आहेत, त्या प्रत्येक गुणांनी त्यांना वरखाली केलं आहे. आणि त्या प्रत्येक वेळी त्यांच्या लक्षात आलं, अरे नाही, मला ब्रह्मर्षीच व्हायचं आहे, पण हे गुण मला त्रास देतात, चला तपस्येला, याची निवृत्ती करा. आणि ती इतक्या प्रामाणिकपणे कठोरपणाने केली आहे की त्यांचा अधिकार वाढतच गेला आहे. म्हणजे कर्म फक्त पापाच्या निवृत्ती करता नाही झालं, स्वतःच्या उन्नती करता झालं, स्वतःला सुख देण्याकरता झालं. भगवंतांनी आम्हाला हाच धडा दिला आहे. काय प्रारब्ध घेऊन आलो आहे त्याचा विचार कशाला करायचा? आम्हाला काही गरज नाही. आम्ही आत्ता वागायचं कसं एवढा आमचा विषय. माझ्या हातात काय आहे? प्रारब्धाचा विषय आहे? नाही आहे. मी वागायचं कसं हा विषय आहे. हो, शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. श्री राम जय राम जय जय 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 राम. शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. श्री राम जय जय 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 राम. आता म्हणाले याच्या पुढे असं होतं की ही जी पहिली संधी भगवंतानी आम्हाला दिली आहे, एक लक्षात ठेवावं आपण, भगवंत कधीही दोष त्याच्याकडे घेणार नाही. तो काही घ्यायचा नाही म्हणून घेणार नाही, त्याच्या अहंकाराने म्हणून नाही. त्यांनी निर्माण केलेली सृष्टी आहे. ही सृष्टी चांगलीच असावी, चांगलीच राहावी, आनंदात असावी असं त्याला वाटतंच. कुणाला आपल्या अपत्याला दुःख मिळावं असं वाटतं, भगवंतालाही वाटत नाही. आता भगवंतानी जे आम्हाला दिलं आहे, हे समोर कर्म दिलं आहे, देह दिला आहे, सगळं शुद्ध स्वरूपात दिलं आहे, उपाधिरहित दिलं आहे. पहिल्या त्या आदी सर्गात या जीवाने, आम्ही त्यापासूनच आत्तापर्यंत आहोत. हा जीव जन्माला तिथपासूनच आलेला आहे, फिरतोय फिरतोय फिरतोय. समर्थांनी म्हटलं आहे तसं की जन्म कोट्यानुकोटी मी फिरतोय, मजवरी करुणेचा राघवा पुरलोटी. तुला माझे जळतं हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी. या माझ्या हृदयाला माहीत नाही किती कोटी जन्म गेलेले आहेत. स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे, अहो ज्ञानेश्वरी आम्ही लिहिली ती काय सोपी आहे का? सत्य वाचायचे तप केले आम्ही अमित कल्प. आता आपल्याला कल्प कळला आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता वाणीनी सत्य बोलावं, ह्या व्रताचं तप आम्ही अनेक कल्प केलेलं आहे. म्हणजे हा सगळा हिशेब फार लांबचा आहे.
आपण जो हिशेब मांडतो, आपल्याला साधा सोपा व्यवहार आहे, चांगलं वागावं, चांगलं राहावं. इथे त्यांनी सांगितलं, पण असा एक प्रश्न विचारायला आम्हाला फार उत्सुकता ना. तर आता त्यांनी सांगितलं, हे बघा, आता हे झालं, तुम्हाला असं दिलेलं होतं, समोर तुम्हाला भगवंतानी व्यवहार जगत निर्माण करून दिलं, कसं वागायचं तुम्ही ठरवायचं. तुम्ही ठरवल्यावर आता काय मिळालं, आता जगाचा पुढचा व्यवहार सुरू झाला. मग आता तुम्हाला पुढचा जन्म येणार, मग पुढचा जन्म येणार की काय होणार, आता कर्म तुमच्या मानगुटीवर बसलं आणि मग आता कर्माप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे तुमचा व्यवहार सुरू झाला. आणि मग वसिष्ठ रामाला सांगतात, म्हणाले, सर्ग तयारूढे भवेत प्राक कर्मकल्पना. आता इथे म्हणाले मागचं कर्म आहे ना ते सुरू झालं, तोपर्यंत नव्हतं सुरू झालं. पश्चात जीवा भ्रमंती मे कर्म पाशान्वशीकृता. त्यानंतर म्हणाले जीव भ्रमायला लागला, आपण केलेल्या कर्माप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे त्याला भटकत राहावं लागलं. सुरुवातीला भगवंतानी आम्हाला फ्री व्हील दिलेलं होतं, त्यांनी आम्हाला मुक्त स्वातंत्र्य दिलेलं होतं. त्या मुक्त स्वातंत्र्याचा घेतला का आम्ही फायदा, आणि घेतला असेल, त्यांनी घेतला असेल, कदाचित पुढे घेतलेला फायदा खाली उतरले असतील. शेवटी मनुष्य आहे की त्याचं स्खलनशीलता आणि त्याच्या ठिकाणी स्वतः अधिकाधिक उच्च अवस्थेकडे जाण्याकरता केलेली प्रगती, दोन्ही गोष्टी जन्मजन्मांतरी चालूच राहतात. असो, त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की हे लक्षात घ्या. म्हणाले, रामा, तुला मी 2 प्रकार सांगतो. एक प्रकार असा आहे, हा मी तुला आत्ता ब्रह्मवाद सांगितला. सर्व काही ब्रह्मापासून निर्माण झालं, याचं नाव काय, सर्व ब्रह्मवाद. सर्व जी सृष्टी आहे, सर्व ह्या सृष्टीचं जे स्वरूप आहे ते ब्रह्मापासून उत्पन्न झालं आहे. आता दुसरी भूमिका सांगतो. म्हणे दुसरं भूमिका की मनोमिदम जगत, मनाच्या कल्पनेने जग निर्माण झालेलं आहे. ह्या जगाच्याकडे बघताना तू आता ईश्वर भावानी पाहिलंस, ईश्वरावर सोपं साधी गोष्ट आहे नाही, तर तू तुझ्या चित्ताला अनुसरतोस आणि व्यवहार करतोस. ते काय आहे, मनोमिदम जगत. मनाने निर्माण केलेलं जगत आहे हे तुझं. तू याच्याशी चांगला बोलतोस, त्याच्याशी वाईट बोलतोस, ह्याला फसवतोस, त्याच्याकडनं काहीतरी घेतोस. हे सगळं जे आहे हे सगळं मनाचं आहे, हे सगळं कल्पनेचं आहे, हे सगळं मनाला वाटतं म्हणून आहे. आता ह्या भासमय जगतावरती मन आहे, तेव्हा ह्या इथे सृष्टी मानली नाही आहे. कशी ईश्वराने केली आहे असं मानलं नाही आहे. त्यांनी आम्हाला, ईश्वराने आमच्यावर कृपा केली आहे मानलं नाही आहे. ह्या सृष्टीमध्ये सर्व द्रुत भरून राहिला आहे मानलं नाही आहे. ही भूमिका मोठी वैशिष्ट्यपूर्ण आहे योग वासिष्ठाची, की ते म्हणतात ही सृष्टी कशी निर्माण झाली, मनापासून. मनोनिर्मित सृष्टी आहे, मनाने ह्या जगाला निर्माण केलं आहे. आम्ही जसे वागतो, आताची आमची ह्या काळाचा परवलीचा शब्द काय आहे किंवा आत्ताचा चालू ट्रेंड काय, बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. सगळ्या, अहो तुम्ही काही वाईट विचार करू नका, तुम्ही पॉझिटिव्ह राहा, प्रकृतीबद्दल पॉझिटिव्ह राहा, तुझ्या परिस्थितीबद्दल पॉझिटिव्ह राहा. म्हणजे काय की मन जे आहे ते सारखं सकारात्मक ठेवून चांगल्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा. ही एक भूमिका आहे, वसिष्ठांनी सांगितले. कुणाला जर वाटलं असेल की हे आपल्यापासून सुरू झालं तर तसं नाही आहे, अनादी काळापासून चालू आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं मनोमात्र, केवळ मनानी, केवळ. आमची आत्ता तर तशी होऊच शकत नाही, असं निर्माण व्हायला सुद्धा फार अवघड आहे. केवळ मनानी, जसं सावरकरांनी सांगितला निरीश्वरवाद हा जगायला फार अवघड आहे, कारण तो पक्का ईश्वरवाद आहे म्हणूनच निरीश्वरवादाची भाषा करू शकतात. असो, तसंच इथे आहे की मनोमात्रमिदम जगत, केवळ मनाने निर्माण केलेलं हे जगत आहे. म्हणाले असं भासमय जगत आहे. या जगतात ईश्वर मानला नाही आहे बरं, म्हणजे नास्तिकाला दिलेलं उत्तर आहे की काही नाही, मानू नका नाही ईश्वर. कुणी सांगितलं ईश्वराला माना? तर आम्हाला सांगतात असा पण एक वर्ग आहे की त्याला आम्ही सांगतो बस तुझ्या मनानेच हे जग निर्माण झालं, केवळ मनोमात्र, केवळ मनाने हे जग निर्माण झालेलं आहे, ही सृष्टी निर्माण झालेली आहे. आता ह्या जगामध्ये एक लक्षात घे, म्हणाले की सगळं आम्ही यदृच्छा म्हणतो, ते मनोमात्र म्हणतात. हे 2 मार्ग आहेत.
आणि आमचा मार्ग श्रेष्ठ, तुमचा मार्ग कनिष्ठ मुळीच नाही. हे त्या योग वासिष्ठामध्ये, रामकाळामध्ये वाल्मिकींनी, वसिष्ठांनी, विश्वामित्रांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे. ते म्हणतात दोनही मार्ग श्रेष्ठ आहेत, असं काही नाही. जो जो मार्ग अनुसरतो त्या मार्गावर प्रामाणिक राहू दे ना त्याला. तो जर त्या मार्गावर प्रामाणिक असेल तर अडचण काय आहे. आणि म्हणून ते म्हणाले की सर्वम खल्विदम ब्रह्म, हा आमचा सर्व ब्रह्मवाद असणारा हा एक भूमिकेचा भाग आहे. तर मनोमात्रमिदम जगत हा दुसरा भाग आहे. ह्यातलं म्हणाले काय, हा ब्रह्मवाद आणि दुसरा मनोमयवाद. दोन्ही वाद म्हणाले रामा आपल्याला मान्य आहेत. कोणत्याही मार्गाने जा, तू तिथेच जाऊन पोचतोस. आणि म्हणून गायत्री मंत्रात म्हटलंय ना शेवटी, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तुझी बुद्धी त्याच मार्गावर प्रेरित होणार आहे. का बरं? त्याचं कारण एकच आहे की सत्याकडे जाणारा मार्ग शेवटी एकच राहतो, एकच सूत्र राहतं. अनेक मार्गांनी साधना अनेकता असली तरी सुद्धा जेव्हा फलप्राप्तीची वेळ येते तेव्हा सगळे मार्ग एका ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणीच ते प्राप्त होतं. आणि म्हणून ते म्हणाले हा जरी म्हणजे मार्ग जो असला तरीसुद्धा ह्या मनोमार्गावरती सुद्धा आणि ईश्वरवादावरती सुद्धा यदृच्छा लाभसृष्टा हा मार्ग जरी घेतला, दोघांचंही फल एकच आहे. आणि रामा लक्षात ठेव, हे आत्यंतिक सिद्धी देणारे आहेत. तुला काय रम्य वाटतं सांग मला. मनाची सृष्टी योग्य वाटते का तुला ईश्वरवाद श्रेष्ठ वाटतो? जो वाटेल तो अवलंब. आणि आज आपण इथेच थांबूया. त्यांनी या ठिकाणी हे उत्तर पूर्ण केलं आहे आणि त्यांच्या दृष्टीने ही भूमिका आता संपलेली आहे मांडण्याची. राम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, मदमोह लोभ सुसरी किती डंखती शांत वाया, मांत्रिक राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, सुटले अफाट वारे मन तारु त्यात विठरे, त्या वादळात नेईरा राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया,
भवसागरी तराया. प्रभु ही तुझीच मूर्ती हृदयी सदा दे. मम मानसी तुझेची वृत्ती सदा दे. जगतात सौख्य नाही आलो तुझ्याच पाया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. भवसागरी तराया. भवसागरी तराया. सीताकांत स्मरण जय जय राम. पवन सूत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर हर महादेव. भारत माता की जय.